नमस्कार मैत्रिणी, मी आहे दीपाली मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पहा, आता सध्याला 15 ऑगस्ट येत आहे। 15 ऑगस्ट साठी ब्लाउज डिझाईन करणार आहे। हा आहे तो पांढऱ्या साडीमध्ये 15 ऑगस्टला पांढरी साडी घातली जाते आणि त्या पांढऱ्या साडीमध्ये हा गुलाबी कलरचा पहा ब्लाउज पीस आलेला आहे। आणि या ब्लाउजची 15 ऑगस्ट साठी संपूर्ण कटिंग आणि शिलाई कशी करणार आहे, बाही कशी बनवणार आहे, तसेच गळा कसा बनवणार आहे ते तुम्ही या व्हिडिओतून शिका। आणि 15 ऑगस्टला तुम्ही असाच मस्त असा ब्लाउज बनवा। साडी पांढरी आहे परंतु ब्लाउज पीस हा असा आलेला आहे आणि याची बाही बनवायची आहे आणि याचा गळा बनवायचा आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या। चला तर मग कुठेही न थांबता, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लॉंग ट्रेंडिंग पोप स्लीव बनवायची आहे। हा आहे गळा, तो साईडला ठेवून घेऊयात। गळा नंतर पाहूयात, अगोदर आपण बाही तयार करूयात। तर सध्याला बघा, लॉंग बाही म्हणजे लांब बाहीची सगळ्यात जास्त फॅशन आली आहे। सर्व महिला काय करत आहेत, फंक्शन असो काय असो लांब बाही बनवतात। तर 9 इंच बाहीची लांबी घेतली आहे, त्यामध्ये 1 इंच ऍड केलं शिलाईसाठी। दंडघेर टाकला प्लस 1.5 इंच ऍड केलं। तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे दंडघेर प्लस 1.5 इंच करून घ्यायचं आहे। तर इथं बघा, जेवढी उंची टाकलेली आहे तेवढंच टाकून घ्यायचं। कॅप हाईट 3 इंचावरती ठेवलेली आहे। 36 साईजचा ब्लाउज आहे। इथून बघा इथपर्यंत आपलं 8.5 इंच भरत आहे बाहीची रुंदी। आता अशा प्रकारे तिरकस रेषा आखून घेतली, जिथून 1.5 इंच आखून घेतलेला आतल्या साईडला कॅप हाईटच्या तिथं। आणि हे बघा 1.5 इंच जे आहे, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, हे पूर्णपणे बाही शिलाई नंतर आतमध्ये जाणार आहे, कारण ते एक्स्ट्रा मार्जिंग आहे। तर इथं 8.5 इंचावरती मध्य काढून घेतला, 8.5चा मध्य। आता वरती बघा 3.5 किंवा 4 इंचावरती मार्किंग करायचं, शक्यतो 3.5 करा, बास होऊन जातं। आडवा बॉक्स तयार करून घेतला। आता बघा हा बॉक्स जो आहे तो इथं तिरकस जोडला आणि याच्यावरती अशा प्रकारे काय करायचं, बाहीचा जो आहे ना तो सेप देऊन घ्यायचा। आतल्या मुंड्याचा सेप पण लगेच पटकन देऊन घेतला। तुम्ही स्केल पण यूज करू शकता इथं। आता या बाहीची कटिंग करून घेणार आहे। बघा कशा प्रकारे मी बाही कटिंग करत आहे। तर गळा पण खूप छान होणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या। आता ब्लाउजच्या पीस आणि अस्तर दोन्ही कट झालं, तर पीस आणि पीस बघा अशा प्रकारे ओपन करायचा, म्हणजे मेन फॅब्रिक त्याच्यावरती बाही अशा प्रकारे ठेवायची आणि पुढचा आपला जो मुंडा आहे ना त्याचा सेप जो आहे इथं आहे बघा, तो कटिंग करून काढायचा आहे। तर कोणत्याही एका बाजूला तुम्ही मांडा, काही अडचण नाही। आता बघा 4ही मुंडे एका साईडला झाले खोल आणि 4ही उंच एका बाजूला। तर एक अस्तर उचलायचं, खाली मांडायचं, बाकीचे 3 पार्ट आहेत ते त्याच्या वरती मांडायचं। वरचं अस्तर हे वरच्या बाहीला अशा प्रकारे दंडाच्या बाजूला शिलाई करायचं बघा। तर मेन बाजू जी असते ब्लाउज पीसच्या आणि अस्तरची, असं केल्यानंतर काय होते, आतमध्ये जाते। ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल। किंवा तुम्हाला जर दोन्ही मुंड्याच्या एक बाही तयार होत असतील तर एक अस्तर खाली मांडायचं, एक अस्तर वरती मांडायचं आणि मेन फॅब्रिक मध्ये मांडायचं। आता बघा ओपन करून घेतलं आणि दंडाच्या बाजूने आतल्या साईडनं टिप मारायची, म्हणजे काय होतं, अस्तर अजिबात देखील बाहेर दिसत नाही। आता बघा दंडाच्या बाजूने मी टिप मारत मारत आलेली आहे। आता राहिलेल्या सगळ्या बाजू आहेत ना, त्या बाजूने काय करायचं, टिप मारून घ्यायची आहे बघा। म्हणजे एकदाच ओपन केलं ना की सारखं, म्हणजे प्रथम सरळ बाजून टिप मारायची, पुन्हा आतल्या बाजून टिप मारायच्या, गुड्या घड्या यायला तर सुरुवात होते। तर आपल्याला जेवढं सोपं पडेल ना तेवढ्या पद्धतीने आपण बनवायचे असते। बघा किती सुंदर बाही तयार झाली, किती छान काट। पांढऱ्या साडीमध्ये हा गुलाबी ब्लाउज पीस आलेला आहे बघा। आता काही करायचं आहे, दुसरी बाही पण अशाच प्रकारे रेडी करून घ्यायची आहे। तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा। तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ पाहायला का सांगत आहे, तर तुम्हाला सांगते, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याने काय होतं, तर आपल्याला बाही जी आहे ती व्यवस्थित अशी, म्हणजे बाही किंवा गळा किंवा आपण दुसरं काही शिकत असोल तर ते टिप्स सोबत व्यवस्थित शिकायला भेटतं। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर काय होतं, तुम्हाला सांगते, तुम्ही अर्धवटच शिकता आणि पुन्हा ते तुम्हाला जमत नाही, आणि नाही जमलं की तुम्ही म्हणता मला हे जमतच नाही, अशी सिच्युएशन तयार होते। म्हणून संपूर्ण व्हिडिओ पाहायचा। तर पहिल्या बाहीसारखी बघा ही दुसरी बाही आपण आता तयार करून घेतलेली आहे। तर मस्त अशी बाही तयार झालेली आहे। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब एकदा नक्कीच करून घ्या। तर लाईक सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका। आता 3 प्लेटा घेतला मी माझ्या बाजूला बघा, मध्यामध्ये एका बाजूने, आणि अर्धा इंचाचं अंतर सोडलं आणि दुसऱ्या बाजूने त्या प्लेटांकडे तोंड करून या प्लेटा पाडून घेतल्या बघा। एकामेकीकडे तोंड केलं आणि या प्लेटा आहेत ना तयार करून घेतल्या। तर काय सुंदर बाही तयार झाली। आता सध्याला हीच बाही सगळ्यात जास्त बनवली जात आहे बघा। म्हणजे लॉंग स्लीवमध्ये ही पोप स्लीव आणि लॉंग स्लीव या दोन्ही बाही आहेत ना, स्लिम दंड जे आहेत ना आपले, ते स्लिम आणि नाजूक दिसतात बघा।
तर मस्त अशी ही बाही जी आहे ती आपली तयार झालेली आहे. अशी बाही एकदा ट्राय करून बघा. तुमची जाडजूड दंड असतील तर स्लिम आणि नाजूक पहा मी कशा प्रकारे प्लेटा पाडत 1, 2 आणि 3 आणि अर्धा इंचाचं मध्ये अंतर ठेवून द्यायचं आणि बघा इकडच्या साईडला तोंड करून 3 अशा एकूण 6 प्लेटा आहेत ना मी पाडून घेतल्या. तुम्ही 4 पण पाडून घेऊ शकता, परंतु त्यापेक्षा जास्त पाडल्या तर पोप हा खूप मोठा तयार होतो. त्यामुळे जरा बेतानेच पाडा. बघा आता किती छान अशी ही बाही जी आहे ती तयार झालेली आहे. मी दंडावरती म्हणजे मी मनगटावरती दाखवली तुम्हाला, स्लिम दिसते दंड याने दंडावरती वेअर करून खूप छान दिसते ही बाही. तर बाही झाली का आपली बनवून, तर ही बाही मी बनवलेली आहे. तर आता गळा बनवायला सुरुवात करतो. मी पहिलं ह्याच्यावरती खूप सगळं आखून घेतलेलं आहे. म्हणजे मी ट्राय केलं तर मी कोणता गळा बनवू. त्यानंतर बघा आता तुम्हाला मी उंची दाखवते. 10.5 इंच उंची घेतलेली आहे, गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तर 2.5 इंचावरती खाली पण मार्किंग केलं आणि बॉक्स आखून घेतात. दुसऱ्या चॉकने दाखवते जरा ग्रे कलरच्या, म्हणजे तुम्हाला दिसेल. हे पहा अशा प्रकारे तिरकस आणि अशा प्रकारे हा गळा जो आहे तो मी आखून घेतलेला आहे. म्हणजे खालून सरळ वरून गोलाकार शेप दिलेला आहे. वरून बघा 1 इंच जसं आहे तसं ठेवायचं आणि इथं पहा कुऱ्हाडी शेप तयार केलेला आहे आणि इथं थोडासा अशा प्रकारे हे कटिंग जे आहे ते आपण करायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आणि मी थोडंसं बाहेरून घेतलं आखलेल्या, म्हणजे मला थोडासा पसरट गळा हवा आहे म्हणून 1/2 इंच बाहेरून घेतलं. तर तुम्ही आतून पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे गळा जो आहे तो मस्त असा मी कटिंग केलेला आहे. आता या गळ्याची शिलाई कशी करायची ते पाहूयात. तर मस्त अशी नॉड लेस बसवणार आहे मी याला. नॉड आणि लेस मी बसवणार आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता. तर प्रथम काय करायचं, गळ्याची आणि कमरेची शिलाई करून घ्यायची उलट दिशेने. म्हणजे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिक जे आहे ना ते उलट दिशेने मांडायचं. म्हणजे सरळ बाजू आत गेली पाहिजे आणि उलट बाजूनं वरती आली पाहिजे. अशा प्रकारे काय केलं मी याच्यामध्ये नॉड अटॅच करायला सुरुवात केलेली आहे. आता प्रथम काय करायचं, कमरेला टिप मारून घ्यायची. बघा उलट दिशेने, म्हणजे आता आपल्याला कमरपट्टी लावायला लागत नाही. आता यामध्ये काय करायचं, गळ्याच्या बाजूला आतल्या साईडनं नॉड घालून घ्यायची. आता नॉड घालून घेतल्यानंतर बघा गळा उलट दिशेने अशा प्रकारे ना शिलाई करून घ्यायचा सर्व बाजूने व्यवस्थित असा. अगदी शिलाई करताना थोडीशी व्यवस्थित करा, व्यवस्थित टिपा मारा म्हणजे गळे व्यवस्थित. दुसऱ्या बाजूला देखील नॉट टाकून घेतली. आता बघा मस्त असा हा गळा रेडी झालेला आहे शिलाई करून. तर आता काय करायचं, कट्स मारून घ्यायचे. कट्स मारणे महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस तुम्ही असे गळे बनवता त्यावेळेस पॅच नाही बसवता, तर तुम्ही असा डायरेक्ट गळा तयार केला तर काय होतं, त्याला कट्स मारणे खूप गरजेचं आहे. बघा मी आता उलट करून घेतलं या गळ्याला. आता उलट करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगते, कमरेच्या बाजूला उलट धरूनच टीप मारायची. उलट धरून टीप मारल्याने काय होतं, तर ही एक टिप्स आहे, ती तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला उपयोग येणार आहे. उलट धरून टीप मारल्याने काय होतं, तर अस्तर अजिबात देखील बाहेर दिसत नाही. आता उलट दिशेने काय केलेलं आहे मी, हा गळा जो आहे तो शिलाई करत आहे. बघा व्यवस्थित असा उलट दिशेने हा गळा शिलाई करून घ्यायचा. तर हा गळा जो आहे ब्लाऊजचा तो दिसायला खूप असा छान दिसतो. म्हणजे तुम्ही याच्यावरती डिझाईन पण बनवू शकता, परंतु डिझाईन नाही बनवली तरी हा दिसायला खूप सुंदर दिसू शकतो. तर हा गळा बघा नवीनच असा मस्त असा तुम्हाला आता पाहायला भेटलेला आहे. तर याच्यावरती मी थोडीशी डिझाईन करणार आहे. त्याच्या अगोदर काय करणार आहे मी, साईडने बघा म्हणजे हा पार्ट जो आहे तो शिलाई करून एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं. म्हणजे काय होतं, दोन्ही कापड आहेत ना व्यवस्थित असं अटॅच होतं. आता हे आपण बाजूला मी काय करत आहे, अशा प्रकारे काय करत आहे तर शिलाई करत आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. आणि आता बॅक पार्ट आपला पूर्णपणे रेडी झाला. तर या ब्लाऊज पीस सोबत छोटीशी अशी नाजूक किनार आलेली होती. तर ही किनार मी इथं बघा अशा प्रकारे तिरकस बसवणार आहे. जर तुमच्याकडे म्हणजे ब्लाऊज सोबत अशी किनार येतेच बघा, तर ही तिरकस बसवायची. म्हणजे मध्यातून सुरुवात करायची साईड पार्टनं, बॅकच्या साईड पार्टनं, आणि इथं बघा अशी एक गुढी घ्यायची आणि पुन्हा इकडच्या साईडला मध्यामध्ये जायचं आणि ब्लाऊजच्या गळ्याच्या बाजूला ती खालीपर्यंत आली पाहिजे याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे लेस जी आहे ती फोल्ड करून मी अटॅच केलेली आहे. काय केलेलं आहे, फोल्ड करून, म्हणजे आपल्याला ओपन राहणार नाही, लेस वगैरे दुसरी बसवायला लागणार नाही. तर एक्स्ट्रा आहे ते असं कट करून काढलं. बघा आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, हे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. माझ्याकडून काय झालं, हे थोडं शिलाई झालं, मग मी काय केलं, हे थोडंसं काढून घेतलं. आणि काढल्यानंतर बघा हे पण इकडच्या बाजूने अशा प्रकारे काय केलेलं आहे मी आतल्या साईडला फोल्ड करत आहे. तर फोल्ड करत करत काय करायचं, मध्यापर्यंत यायचं. बघा किती छान दिसायला लागला ब्लाऊज लगेच. तर प्रत्येक वेळेस आडवी लेस बसवायची नाही, कधीतरी अशी थोडीशी फॅन्सी
ट्रेंडिंग दिसेन अशी मस्त अशी लेस ब्लाऊजवरती बसवून घ्यायची. तर आता आपल्याकडे जी सिंपल लेस असते बघा ती याच्यावरती बसवायची आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं लहान किंवा मोठी कोणतीही लेस गळ्याच्या कडेने बसवू शकता. मी ही लेस जी आहे ती गळ्याच्या कडेने अशा प्रकारे गोलाकार, प्रथम खालच्या साईडनं गोलाकार, किती छान गळा तयार झालेला आहे. याच्यावरती ही लेस जी आहे ती अशा प्रकारे बसवून घेतलेली आहे. तर बघा एवढा जरी गळा ठेवला तरी खूप छान दिसतो, परंतु मी याच्यावरती थोडंसं एक फ्लावर्स तयार करून त्यामध्ये थोडेसे 2 बटन आहेत ना बसवून दाखवणार आहे. तर खूप छान असं आणि लटकन पण तयार करणार आहे मी याला. आणि शेवट फायनल या ब्लाऊजचा फिनिशिंग म्हणजे फायनल लुक जो आहे तो पण मी दाखवलेला आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. हे पहा अशा प्रकारे याला डबल टिप मारून घ्यायची, कारण लेस खूप मोठी आहे. तर आता झालं हे टिप मारून. आता टिप मारून झाल्यानंतर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, एक फ्लावर्स म्हणजे आपण असं गिफ्टच्या वरती नाही का बघा असा बेबी एक छोटासा असा डॉलसारखा बसवलेला असतो, तो तयार करून घ्यायचा आणि इथं बसा. तुम्ही दुसरा पण मोठा फ्लावर इथं तयार करून बसवू शकता, परंतु मी असा गिफ्टसारखा वरच्या साईडनं गोल आणि खालच्या साईडनं त्याचे ओपन ठेवलेल्या बाजू असा बनवलेला आहे. यामध्ये हा अटॅच केला दिसायला आणि वरच्या लेसवरती हा मॅचिंग झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि यामध्ये एक स्टोन असतात ना आपले खडे, ते बसवून घेतलेले आहेत 2. हे पहा अशा प्रकारे दिसायला खूप छान दिसते हे. आता हा पॅक करून घ्यायचा आणि माझ्याकडे सेम त्याच प्रकारचा अजून स्टोन शिल्लक आहे म्हणजे खडा, तो आहे ना त्याच्यावरती थोडासा गळ्याच्या मधोमध बसवून घ्यायचा आहे. आता हा बसवून झालेला आहे आपला. आता हा बसवून झाला की दुसरा पण बसवून घ्यायचा. तर फायनल लुक ब्लाऊजचा दाखवणार आहे, म्हणजे शिलाई पूर्ण झालेला आणि रेडी झालेला. तर फायनल लुक नक्की पहा. खूप छान असा हा व्हिडिओ झालेला आहे आणि पांढऱ्या साडीतील गुलाबी ब्लाऊजचं मस्त असं मी हे डिझाईन बनवलेली आहे. तर आता साडी पांढरी आहे म्हणून ब्लाऊज पांढरा येतो असं नाही, तर थोडीशी वेगळ्या कलरचा पण येतो बघा. तर आता लटकन तयार करूयात. छोटंसं अर्ध गोलाकार ब्लाऊजचा पीस घेतला, त्याला अर्ध गोलाकारच अस्तर घ्यायचं आहे. उलट बाजूने गोलाकार शिलाई करायचं, ओपन बाजूने बाहेर काढलं, कट्स मारले, ओपन केलं आणि बघा आता मध्यातून याची शिलाई केली. तर टोपीच्या आकाराचे बघा किती सुंदर ट्रायंगल शेपमध्ये जे लटकन आहे ते तयार झालेलं आहे. एवढं सुंदर लटकन तयार झालेलं आहे, एवढं सुंदर आणि एवढं छान दिसायला लागलं हे लटकन. याने लुक आला ब्लाऊजला. बघा किती सुंदर टोपीच्या आकाराचे गोलाकार लटकन जे आहे ते आपलं तयार झालं. तर बघा किती छान आणि गळा किती सुंदर आलेला आहे. आणि संपूर्ण ब्लाऊज ही बाही झाली. तर संपूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर बघा किती सुंदर लुक आलेला. अजून मी याला प्रेस केलं नाही तरी पण ब्लाऊज एवढा सुंदर तयार झालेला आहे. बघा गळा कसा दिसत आहे, लटकन कसं दिसत आहे, पाठीमागच्या साईडला फक्त बॉर्डर फॅन्सी बसून ब्लाऊज किती सुंदर, म्हणजे अगदी सिंपल पद्धतीने पण फॅन्सी ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि लॉंग ट्रेंडिंग पोप स्लीव ही तर सर्वांना आवडणारी आहे. एवढा छान ब्लाऊज तयार करून दाखवला. तर कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच हा ब्लाऊज कसा झालेला आहे. आणि हो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.